नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इयत्ता 3 विषय गणित, घटक गुणाकार, पान नंबर 61. या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे आणि माझा परिचय असा आहे. मुलांनो, या अगोदर आपण गुणाकार म्हणजे काय आणि पाढ्यांच्या मदतीने गुणाकार कसा करावयाचा हे शिकलो आहोत आणि आज आपण शिकणार आहोत दशकांचा गुणाकार. एखाद्या संख्येला 10 ने गुणणे म्हणजे त्या संख्येची 10 पट करणे. 3 गुणिले 10 म्हणजे 3 ची 10 पट. 3 10 30. 3 गुणिले 10 बरोबर 30. याप्रमाणे 4 गुणिले 10 बरोबर 4 10 40. 5 गुणिले 10 बरोबर 5 10 50. 6 गुणिले 10 बरोबर 6 10 60. 10 गुणिले 10 बरोबर 10 10 100. म्हणजे 13 गुणिले 10 बरोबर 13 10 130. 24 गुणिले 10 बरोबर 24 10 240. आणि 40 गुणिले 10 बरोबर 40 10 400 असे होईल. एखाद्या संख्येला 10 ने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहिणे होय. 20 गुणिले 3 म्हणजे 20 अधिक 20 अधिक 20 बरोबर 60 येतात. 20 गुणिले 3 म्हणजे 2 दशकांची तिप्पट बरोबर 6 दशक म्हणजे 60. 20 गुणिले 3 करताना 2 व 3 यांचा गुणाकार करू व पुढे शून्य लिहू म्हणजे गुणाकार आला 60. याप्रमाणे 20 गुणिले 6 बरोबर 2 दशक गुणिले 6 बरोबर 12 दशक म्हणजेच 120. पुढे 40 गुणिले 5 बरोबर 4 दशक गुणिले 5 बरोबर 20 दशक बरोबर 200. 50 गुणिले 7 बरोबर 35 दशक म्हणजेच 350. 80 गुणिले 3 बरोबर 24 दशक म्हणजेच उत्तर आले 240. जर दोन्ही संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर 30 गुणिले 20 हा गुणाकार करताना दोन्हीपैकी एक संख्या दशक रूपात लिहा. 30 गुणिले 20 म्हणजेच 30 गुणिले 2 दशक. 30 गुणिले 2 दशक म्हणजे हे तर 60 दशक झाले म्हणजेच 600 झाले. 30 गुणिले 20 म्हणजे 600 झाले ना. 3 दशक गुणिले 2 दशक म्हणजे 6 शतक झाले असंच ना. बरोबर. म्हणजे 30 गुणिले 20 हा गुणाकार करताना प्रथम 3 गुणिले 2 हा गुणाकार करा व त्यापुढे 2 शून्य लिहा. 3 दुणे 6 आणि 2 शून्य 600 हे आलं उत्तर. आता एक उदाहरण पहा. 40 गुणिले 20 बरोबर 4 दुणे 8 आणि पुढे 2 शून्य 800 येतात. आता आणखी एक उदाहरण घेऊयात.
30 गुणिले 30 बरोबर 3 त्रिक 9, पुढे 2 शून्य म्हणजेच 900 येतात. समजलं ना आता? मात्र हे लक्षात ठेवा, जर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असेल तर त्यांचा गुणाकार करताना दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून त्याच्या पुढे 2 शून्य लिहावीत. आणि आता शेवटी होमवर्क. पान नंबर 61 वरील गुणाकार सोडवा. धन्यवाद.